परत पालकाची भाजी. रोज पालकाची भाजी खाऊन खाऊन शरीरात लोहाचं प्रमाण वाढलंय. गप्प बसाव. माझ्या लेकीला आवडतो पालक, मी करणार. काय तुम्ही पण तिच्या आवडी. कसला विचार करतोय बाळा? मला काय करावं काही कळत नाहीये. म्हणजे कशाचं काय करावं कळत नाहीये तुला? मी विचार करत होते, नाही म्हणजे बघा ना, मी आधी शिवानीकडे कामाला होते, त्यामुळे ती काय काय करू शकते ना याची मला पूर्ण कल्पना आहे. तिच्यासोबत इतकी वर्ष राहिल्यामुळे मी बऱ्यापैकी तिला ओळखायला लागली आहे. आता माझ्यामुळे कुणावरही संकट नको यायला. अगं पण आता कसली काळजी आहे? आता सगळं व्यवस्थित झालंय. सगळे गुंड पोलिसांच्या ताब्यात आहेत. अहो बाबा, 2-4 गुंड पकडले गेले म्हणून आपण निवांत नाही राहू शकत. शिवानीकडे कामाला भरपूर माणसं आहेत. तिने पुन्हा गुंड पाठवले तर मी त्यांचा बंदोबस्त करेन. ठीक आहे? मला तर आता असं वाटायला लागलंय की मी सारंग सर आणि सावली मॅम पासून दूर जावं. निदान माझ्यामुळे त्यांना तरी काही होणार नाही. माझं ठरलंय, मी हा जॉब सोडते. काय? राजीनामा देते मी त्या दोघांपासून लांब निघून जाते. त्यांना काय होईल? अहो बाबा, निदान माझ्यामुळे त्यांच्यावरती येणारं संकट तरी टळेल ना. आणि तुझ्यावरच्या संकटाचं काय, ते टळणार आहे का ह्यानी? नाही ना. अगं मग कशाला पळायचं? मी नाही पळते. मला तुमच्या सगळ्यांची खूप काळजी वाटते. बाळा, आमची काळजी करू नको. आणि नोकरी तर अजिबात सोडायची नाही. मला तुझा पर्यायच पटलेला नाहीये. नाही, माझा निर्णय झालाय. मी ही नोकरी सोडते. मला माहिती आहे आता मला काय करायचंय ते. बघितलं काय म्हटलं होतं मी तुम्हाला? आपल्या नशिबात सुख नाही. किरण जाणार आपल्याला सोडून. नाही जाणार. बघ तू. तारा बेटा, रिलॅक्स. मला सांगशील का काय प्रॉब्लेम आहे? खरं सांगू का, मी मगाशी वाक्य विसरत होते. मला आठवत नव्हती वाक्य. मला असं वाटलं की जर माझं ऑडिशन परफेक्ट नाही झालं तर तुम्ही चिडाल, ओरडाल, रागवाल माझ्यावर आणि मला इथे परत उभं नाही करणार. आणि आयती आलेली संधी माझ्या हातातून निघून जाईल असं वाटते. सॉरी सर. नाही बेटा, असं काही होणार नाही आहे. बरं मला एक सांग, लहानपणी जेव्हा तुझ्या आईकडून तू गाणं शिकत होतीस तेव्हा गाणं गाताना तुझ्याकडून काही चूक झाली, काही सूर बरोबर लागले नाहीत, तर तुझी आई तुझ्यावर चिडायची का, रागवायची का? नाही ना. मग मी कशाला रागवेन, मी कशाला चिडेन? ॲक्च्युली मी लहान होते तेव्हा मम्मा मला जबरदस्ती गाणं गायला लावायची. रादर ती शिकवायची जबरदस्ती गाणं. आणि जर मी नाही गाऊ शकले ना तर ती खूप ओरडायची, ती खूप चिडायची माझ्यावर. ती फटके पण द्यायची मला, खूप शिक्षा द्यायची मला. मला खूप भीती वाटते माझ्या मम्माची. म्हणून नाही बेटा, हे बघ, तू 1000 वेळा अडखळलीस ना तरी मी तुझ्यावर रागवणार नाही. असं समज, तुझा बाप तुझ्या समोर उभा आहे आणि हे सगळं तुला समजावून सांगतोय. पण सर, तुमच्यासारखा एवढा मोठा प्रोड्युसर माझ्यासारखीला, म्हणजे जिला ॲक्टिंगचा काहीच अनुभव नाही आहे, तिला का समजावतोय? तुम्हाला अशा कितीतरी ॲक्टर्स मिळतील. मग अशी तू तुझ्या मनातलं बोललीस ना, तसं माझ्या मनातलं सांगू? बाप आणि मुलीच्या नात्यावरची ही फिल्म आहे. या रोलसाठी तूच हवी आहेस मला. तुझ्यासारखीच मुलगी हवी आहे. माझ्यावर विश्वास ठेव, अख्ख्या जगात हा रोल तुझ्यापेक्षा कोणीही परफेक्ट करू शकणार नाही. प्लीज माझ्यासाठी पुन्हा एकदा ट्राय करतेस? ऑल द बेस्ट. There, Rose. And
ऍक्शन. बाबा, जो हजारो करोडो वादळांना एकटा सामोरं जातो तो पर्वत आहात तुम्ही. माझं हे भाग्य आहे की मी तुमच्या पोटी जन्म घेतला. आई आपल्या बाळाला 9 महिने पोटात वाढवते म्हणून आपल्या बाळाशी तिची नाळ जुळते, हे मान्य आहे. पण बाप हा एका ढालीसारखा आपल्या कुटुंबाचं संरक्षण करतो. आपल्या मुलांना सगळ्या संकटांपासून वाचवतो. ही ढाल ओळखायला चुकले मी बाबा, तुम्हाला ओळखायला चुकले. पण शेवटी मी आहे तर तुमचीच मुलगी ना. हा, प्लीज मला माफ करा, मला माफ करा ना बाबा. कमाल कमाल तारा, खूप छान. मी सांगितलं होतं ना तुला जमेल. यू हॅव डन इट. थँक्यू सो मच बेटा. सावली, हे बघ, म्हणजे मला असं वाटतं की तूच माझी मदत करू शकते. ऐश्वर्या मॅडम, मी तुमच्यावर कसा विश्वास ठेवू? मी तेच म्हणते, तू मला एक संधी दे, म्हणजे माझ्यावर विश्वास ठेव, मला जॉब दे, म्हणजे मी प्रूव्ह करू शकेन आणि मग तू ठेवू शकतेस माझ्यावर विश्वास. हे बघा, मी एवढ्या लवकर तुम्हाला नाही काम देऊ शकत. आणि जरी काम दिलं तरी त्याआधी मला तुमची परीक्षा घ्यावी लागेल. फक्त तुमच्या बोलण्यातून नाही तर वागण्यातून सुद्धा बदल दिसायला हवा. मी तयार आहे. काय परीक्षा द्यायची ती मी देईन. सांग मला काय करायचंय, सांग. आजपर्यंत तुम्ही सतत फक्त स्वतःचा विचार केलात, त्यामुळे इथून पुढे काही दिवस दुसऱ्यांचा विचार करून बघा. आजपासून मी सांगेपर्यंत तुम्ही घरातल्या प्रत्येकांना भेटून त्यांना काय हवंय नकोय ह्याची चौकशी करा. आणि यात फसवायचं नाही ऐश्वर्या मॅडम, कारण मी सगळ्यांना विचारणार आहे. तुम्ही एवढे जरी केलं ना तरी मला वाटेल की तुम्ही सुधारण्याची पहिली पायरी चढलात. अरे देवा, हिने तर मला वेटरच करून टाकलंय. पण हरकत नाही, लॉंग टर्मचा विचार कर ऐश्वर्या. तुला जर हिचं राज्य संपवायचं असेल तर आधी हिचाच विश्वास मिळवावा लागेल. ठीक आहे, तयार आहे मी. सावली, तुला परत तुझ्या जागेवर नाही आणलं ना तर नाव सांगणार नाही.